पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय कपिवरी महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय भगवान बाबा की जय। या ठिकाणी प्रत्येक वाचक आणि सूचकाला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः देवकोनी भरत परिमासी नमः करुणी वेगेसी सांगा बरा राम कथेसी प्रेम कबीसी अनिवार्य आमानीचे रमण श्री रामानुभवन जगी राम रूप देखण भरत मंगन के मेघन बंदे धाकटा रामाचा तोही राम राम साचा केवी मुलंबुयाची राजा लाभी नकतेचा अनमोल सर्व ग्रंथाचे माहेर ते श्रीराम चरित्र पवित्र भक्ताचे भक्त पवित्र किंवा आवडी गाता रामायण श्रीराम शिकावे आपण वक्त्याचे गिरशे जन्म मरण श्रोते पूर्ण भ्रम होती अशी रामकथा संगमवाडीमध्ये केंद्रे महाराज सरपंच भुले महाराज केंद्रीयाने भुले आणि केंद्र महाराज असं या संगमावर जेवला उपमा नाही जेवण नाही ना चालणारी ही कथा आहे. लक्षात देऊन ऐका. विश्वास ठेवला नामावर आणि नामीला भेटायला आले आणि कथा सांगायला सुरुवात करतात प्रेमापूर्वक. सावधान चित्रपटी रघुनंदन दिवली तुम्हासे समाधान पुराणे गमान माटिल घेऊन अगस्तीची भेटी सावल्या मोठी सर्वंग ऋषी देवता होते उतरला विराट येऊन आवासिता उतरून निघेते द्वाराने कोणी मारला महाभाव मारेला रता विषय सखे पुढे एवढे पंचवटी राहिले आश्रम मनोरवर कुणीला कोण ठेवले जटा विषय करिता म्हणणे महाराज स्वामित्र मागणे समोर शूर्पणखा माता होत असे लक्ष्मणासी छेवाले. लक्ष द्या. चित्रकूटावर तुमची आणि रामाची भेट झाली. तिथून पुढे निघालं. जटायूला राखण ठेवलं. मारीचाला अन्नाचं रूप दिलं. सीतेचं हरण केलं. रावणानं जटायूला फसविलं. ऐका भरत सूचकाचा थोडा आवाज द्या. स्वामित्र केले निंदार सवय छेदिले ना कथान करदुषणा केले सरण राम लक्ष्मण महारामणान 14 रक्षोगण त्रिशरा आणि खर दूषण श्रीराम लक्ष्मण आपण दारुण रण करू आलं. लक्ष्मण वनाला गेले. शूर्पणखेचा मुलगा संभाचा वध झाला आणि मग शूर्पणखेने खर दूषण दिले सदा अधिक 14,000 राक्षस रामानं मारले. एकलेनी रामे आपण मारी न लागता अक्षर मुक्त करून जनस्थान दिजा दान दिलं दान दिलं. ऐकून या माता मळी लंकाना सीता हरणा शिवदेव चरणार्थ करू आला. सांगितलं तर रावण ऐकत नव्हता. सीतेचं वर्णन केलं आणि मग रावण छळ करा निघाला. मृगवेसाठी दिला वारीचा सी देखता सीता उल्हासी मागे काचोळीसी श्रीराम त्यासी मारू गेला. डुप्लिकेट हरण झाला आणि सीतेनं कातडी चोळीला मागितली आणि राम मारायला गेले. बाहेरचा मृग निघे बाहेर राम कावळे गेला. तुरी जटाऊ तो गेला वनांतरी सीता सुंदर इकडे लक्ष ठेवला. लक्ष्मण कुमार रोचन त्याचे करुण्या छळ दिनी दरोडी सीते रामाने येऊन कपडे करी हरली जानकी सुंदरी जटायू धावला भर करी त्यासे मारी रावण. काय सांगू भरतराजे तुम्हाला. हरणच नाही गेले उठले. राम मारायला गेले. त्यानं आवाज लक्ष्मणाच्या हाक दिली. ते पाहून सीतेनं छळ केला. जटायू चराय गेला आणि रावणानं सीतेला घेऊन गेले. आता पाया विन मोगळा गबंद गिला वयाला रामे निजबान दिला पाठविला ज्याला पाय नव्हते हात होते रामाला लक्ष्मणाला
रावणाला पकडलं, त्यालाही रामानं मारून वैकुंठाला पाठविलं. पंपातील महावीराने भेटलो वानर स्वामी रामचंद्र भाग्य तो रामदेवाने सुग्रीवावर भारी रामाने ऋण धरले आम्हा घालून भारी राज्य करी किसकिंद. आणि पंपातीरावर भेटलो, आमचं भाग्य आहे. वालीनं ओ सुग्रीवाला पितावून लावला. शरणालो रामासी रामे पुराविले आमासी मारून वारीसी सुग्रीवासी भांडण वालीला मारला, सुग्रीवाला राज्य दिलं. वाले सुदैव राजा करुणी सीता सुखीच्या काजा उपकार बरोबरे पाठविला सांगा त्या मजा राजा उपकार म्हणून सर्व भांडण्याला मिळविले. मला सीतेच्या शोधासाठी पाठविला. हनुमंत बोलता सीता सुखी आणि नीती मग निघालेलो लाई कपी सैन्य चालवीत पाय तुळे भारी राजा बिभीषणाशी कवी रावणाचे न माने तो त्याच्या वचनाचे राहता आणि तरात्याचे तू आला रामापाशी पैसे वानर सैन्य आपली हाती पर्वत दिले तो आगले घालून तुळाचे सेतू बांधला करून या लंकाला वानर प्रवेशले दुर्ग आगी लावून वस्तू सरोग अनेक झाडीला. विभीषणानं समजून सांगितलं. भरतराजे लाथा मारल्या, रामाला शरण आला. समुद्रावर असणाऱ्या वानरांना सेतू बांधला, लंकेत आगी लावल्या. सर्व राक्षस सैन्य बहुसाल वरता कृपा उपजनी भगवंता एकाची अपराधता लोका समजता की बिमारी मरू लागले. प्रभू रामचंद्राला कृपा आली. एकाच रावणानं गुन्हा केला, सर्वाला मारायचं नाही म्हणून अंगणाला शिटायसाठी पाठविला. ऐका श्रीराम दिनदया श्रीराम सोयस्या श्रीराम कृपा करो ब्रह्मा श्रीराम कृपेचा कोळा राम निवाचा निवा राम कृपा उगवा लोका सकाळे कोळ राम जगाचे पती राम जगाचे निधी गती राम जगाचे क्रांती सचिन मूर्ती राम निरापराध देवी मारू मनी मनोनी मांडिला शिष्टाचारू पाठविला अंगत विरू अति चतुर माळू दिनाचा सोयरा राम आहे. कृपा उतरली, शिष्टायला अंगणाला शिकविला बहुत रीती तेन माने जी लंकापती मग मांडली युध ख्याती केली शांती बटकीचे ऐकणा गेला रावण म्हणून मारामारी युद्ध सुरू केलं. युद्ध झाले भरंदर मंत्री प्रस्ताद मोदर इंद्रजितादि महावीर कुमार कुमार मारे महाभारत कुंभकर्णपात निराळींद्रपात आदिनाथ कानका पुणे शिर कमलदान चंद्र बंधु पुत्राचे दुःख भारी धाय मुखी शंकर करी रावणा दुर्गस्या तुरे दात दाता दुःखे आरंभाला भवता गुरुबळी हा रघुनाथ माझे काय न चलमत दात घात करकरा आता कबीर कुंभकर्णा रामे मारी लाविन धोनी इंद्रजित महावीर दारुणा स्वामित्र दान जीवा असे मारले, उभाच चिरला, नाकान अगोदरच कापलेला तो कुंभकर्णही मारला. लक्ष्मणाने इंद्रजिताला कापलेला. ऐका भरतराज प्रधान मारी रावगे सेने सेनाने गेले जे कलना काय करावे रणे राघव रघुना दात करकरा काट वेळ करकरा भवनी तरागे दोन्ही हात तुंत शक्ती हात पत्र उचललेली शरणागत मारू आपण त्या कारणे सांडतीले प्राण लक्ष्मणी विभीषण शक्ती दान आणि तली वेगी लक्ष्मण धाविनाला पाठीशी शरणागत घातला सतदा शक्तीचे दोन्ही ठेला सर्व मारले गेले. आता मी काय करू? चिंतेत रावण पडला. दात 32 नाही 320 दात करकरा का. 2 डोळे नाही 20 डोळे घरघरा फिरू लागला. दोन्ही हात चोरले. आता विभीषणाला शरणागताला मारायचा. शक्ती उचलली. मंत्री खेळल्या तिने होती परतता नाही मागुती आणि से विचारून येते आली का कोणती स्वामित्र
मध्ये गेल्या अभिमंत्रू लक्षण माझे अंगद मागे सरकार दंड संपूर्ण मज करील मनोनी तुझ मी आले शरण तू शरणांगता शरण्य मुक्तेक्षा मद लागून करण्या कन्या पूर्ण मी तुझी. ऐका भरतराजे, ज्या वेळेस शक्ती सोडली, पहिली शक्तीचे तुकडे दुसरी शक्तीचे तिसरीला 100 वेळेस परत पाठविलं. रावणानं सांगितलं बघ आता परत आली तर, म्हणून लक्ष्मणाला शरण गेली. कन्या होनी शरण झाली त्याने अत्यंत कृपाली स्वामित्व शरणागता मावडी अंगीकारी ब्रह्मशक्ती कन्या झाली उपास्य नक्कीचे अंगीकारी स्वामित्र अत्यंत कृपा भरित धारा देत निज हृदय जरी उपयोगी तरी जगी मनोपासी ब्रह्मवरदये शक्तीसी ब्राह्मणामासी निज पूजे द्विजवचन उपेक्षिता पूर्ण आपल्या माता वदिले तुम्ही जरी शरणांगता करियानता माझारी पडे जीवे जाता शरणांगत प्राण सानिल रघुनाथ तुविवादी कपी समत प्राण निश्चित सांगितलं मग माझे दिने काया व्रता भूमीसी बालभूल चुकवावया सकला पाया जीवे पाया विनटला. विभीषण शरणांगत रावणाला मारायचा आहे. हो, शक्ती सोडली, लक्ष्मण मध्येच आडवा झाला. शरणागती म्हणली तुम्ही पप्पा पिताजी मला तुमची मुलगी समजा, जी जीव घ्यायला आली तिला देखील पाठीशी घालणारा माझा लक्ष्मण, उपवत होणे निराधार होणे, जिला आधार राहिला नाही. सांगायला वेळ नाही माय, बरेच पिदारेनं आधार केल्या लेखी बापाकडे फोन करून म्हणतात पप्पा कसं करू, ये माय असं म्हणणारा बापाच असतो, पाठीशी घातलाय. संरक्षिता शरणांगत सुखवानरा समस्त सुखावेल श्री रघुनाथ तू समस्त सुखी होती. रामवदीन रावणाभिषेकी लक्ष्मणाचा विचार पावर पूर्णपणावर वचन रामाचे एकले माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी रामी दे सकल सृष्टी मधासाठी होईल विचारोनी चिट्टी पसरली अंगाची वाकटी हृदयी धेनी ब्रह्मशक्ती केली ख्याती सोमित्र. आलेली शक्ती लक्ष्मणाचा विचार भरतराजे सांगतात. भरतराजेला हनुमंत सांगतात ऐका भरतराजे, मी एकटा गेलो तर हरकत नाही, सर्व जग जगलं पाहिजे. आपण म्हणतो आपले शेजारी खपलेले सांगायला वेळ नाही माय. हो, आणि म्हणून लक्ष्मणाने विचार केला राम जर विजयी होत असेल तर मला काय वाचून फायदा आहे, म्हणून हात पसरले, छाती पुढे केली. शक्ती भेदिता लक्ष्मण गरजेसी ना दे रावण त्यावर चालिला रघुनंदना धनुष्यबाण सजूनी. राग आला रावणाला, माझ्या भावाला वाचवितो का, मग लक्ष्मणालाच मारलं बघायला. हो, म्हणून असणारी शक्ती सोडली. रामाला राग आला, माझ्या भावावर शक्ती सोडली का, रावणाचा काटा काढेल. आज मी किंवा रावण दोघांपैकी एकच दिसेल. काय केलं मग, सोडून या निर्वाण तत्काळ मारावा रावण साधी विधान पाठी देऊन पाला पालावरी राम राम सर्वदान करी घाव आयचा स्वामी दृढ भाव राम पाठी देऊन पाला पळून या रावण विजयी झाला. रघुनंदन पाहू आला लक्ष्मणा तव मूर्त्या पन्न दिला कुरवाळून अमृत हाती केली निर्वीर्यते शक्ती विसर्जन करीत रघुपती ब्रह्मावचना पूर्ती राखिली. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वदान करी रघु उत्तम आदरिला लौकिक धर्म बंधुत्तम रामानं बाण जोडला, पाड दिली, रावण पडून गेला. पुस्ता झाला रघुरात वेगी पाव सांगमच बंधुराज बोलून घेतला प्रभू रामचंद्रानं माझा भाव उठविण्यासाठी. सांगा कोणता औषध पाहिजे. सांगितलं पर्वतावर जाऊन तिथले असणाऱ्या अमृतवन सूर्योदय होता आला औषधी समुदावर मनोनिमत दारी राम राम महाभाव परियसी. भरतराजे, माझी नेमणूक औषधी आणण्यासाठी मी आलो गर्भत्तर
संभार ते तला गुपाये उशीर मग डोंगर पडिला महाराजाचा इथं प्रश्न आहे माझ्या हनुमंताला. हो, तुला काय आणायला पाठवलं होतं हनुमंता? औषधी आणायला. मग हे डोंगरच कस काय उपाडला? अब समजा ना गेला डोंगरच उपाडला. काय गे जाता तो राम येतो तव बाण राम नामांकित जे कोणी आलो येतो तवाद होत देखील जात होतो राम बाणावर श्रीराम जय राम जय जय राम वाणनेराला वाचता येत होत माय. प्रौढ शाळा काढल्या, कंदीले गेले. ओ महाराज ऐका ना, बोर्ड इकून खाले मास्तराईनं. आमच्या इथे एक सरपंच झालं. मी म्हणला करा सहित ते लावा म्हणला शाळी. हा राम रुपया भ्रमाले चित्त बोला बोलला बहुत क्षमा करो रघुनाथ मर्कट उद्धारे की कोणी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम मने विसरलो गमन धर्म सर्वाई सम राम सुख बाबा तिकडे डोळ्याला पाहिल्यानंतर रामा दिसू लागला, तुझा परिसर पाहिला, आनंद झाला. हनुमंत भरत राजाला बोलले, पक्षी सिद्धांत बोलत तेने लागला वेदांत सरस्वती चित्त प्रमित बृहस्पती चैत वेळा वेळा सामुळे सकळ मत्सर भरत आश्रमी निरंतर बुद्धी वर्तती एकत्र निर्भर सर राम नाम राम नामच घेत होते. भूत म्हणजे प्राणी मात्र. ओ शेर के अंग पर बकरी खेले तो इजा न होय. भारताच्या ह्याच्यात आमच्यात भावात भाऊ राहिले नाही रामायण सांगून. वर्णिता श्रीरामाचे गुण कपी नाटवे कपी पण हनुमान झाला मुक्ता पण देहाचे भान विसरला जे कोणी कपीची अवस्था भरत संगला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होनी पाहिलं समता सर्वीकडे राम नाम रामाचं कीर्तन ऐकला मूर्छना आली. ऐका बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती रामी मिळाली निश्चिती ब्रह्मस्फूर्ती विसरला. सुंदर आठवे नाटवे गेला भाव भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. मन बुद्धी चित्त अहंकार हे एक झाले, सर्व सम दिसताय. अंग झालं रोचिता वाचा झाली प्रेम सद्गतीत नेत्र आनंदाश्रुस्त्रवत भरत मुरुचित पडी पाहिलं वाढण्याला असून रामाचं नाव घेतय. मी रामाचा भाऊ असू मूर्छना आली. श्रवणी ऐकता श्रीरामचंद्र भरताला गरी योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा रघुवीराची ऐसी. आपण कानानच ऐकायला नाही. एकाला तर मूर्छना येते का? एकाच्या तर डोळ्यात पाणी उभा टाकताय का? सांगणाऱ्याच्या नाही वाचणाऱ्याच्या नाही. तुमच्या तर कस काय येणार हो. पण रामाची कृपा झाली, ऐकलं कानात पेरलं की डोळ्यात आपोआप उभा टाकताय. नाटवे दे घे बाण राम रूपी चढला पूर्ण खुंटला बोल तुटले म्हणून भरत पण विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमत पण दोघा दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीराम दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव कोण बाप कृपाळू रघुनाथ चैतन्य पूर्ण चेतविले जीवन कळा सावध केली प्राण शक्ती परिचारली इंद्रिया पाठवता झाली झापडे उघडली नेत्राची चित्त चैतन्याचे धरीत पूर्ण मन पूर्व संकल्प आठवित बुद्धीनिचे अंगीकारित राम कार्यार्थ साधावया. श्रोते लोकांना प्रश्न गावबा महाराजाला केला. भारताचा भरत पण विसरलं, हनुमंताचा हनुमंत पण विसरलं. मग कस काय जागे केले? बाप तो करणार आहे, झोपीतून उठविणारा तो आहे, जगविणारा तो हो. आणि त्याने असणारी चेतना दिली. चेतना जीवाला दिल्यानंतर चैतन्य होत आहे. चैतन्य झाल्यानंतर डोळ्याचे झापडे आणि मग मन पूर्वी काय करायचं पुन्हा काय करायचं हे आठवीत आहे. संकल्प विकल्प करताय. असं हनुमंताची अवस्था झाली. ऐका अकस्मात सावध होय मन मद झाले काय उगाची तटस्थ आठवण स्वामी काजा करू काय उडान भरत घातले लोटान
स्वरूपाय उठाना भरत घातले लोटांगणा मज सनातन करिता पूर्ण केवी प्रयाण संत श्रीराम जय राम निघू लागले पाय धरले लोटांगण घातलं भरतराजा म्हणता हनुमंता मला सनात भोजन करावयाता तीर्थ प्रसाद द्यावा माता उठे सुनयाता दे तुम्ही निज चित्ते कृपाळ मला प्रसाद द्या तुम्ही कृपाळू कर्माळू संत आहात मला सनात केल्याशिवाय पुढे जायचं नाही भरतराजे बोला श्रीराम भक्त करिता जाऊ देत त्याचा सकळ कर्माचा घात आता पाता तो भोगी ओ संत आले घरांतोचे दिवाळी दसरा संत आले त्याचा अपमान करायचा नाही संत आले ते सेवा करतानाच परमार्थ म्हणतात आणि संत आले घरा मागले दरवाजे बंद करा असं नाही चालत आईची निज धर्माभिवांचना तू जाण तू शिकपिनंदना सर्वता उदासन करी मना मनोनी चरणा लागलो हे रे वारीला तुझे साराम तैसा भरत गळवला पाया लागते अनुचित सर्वदान ऐकोनी कपीचे वचन भरत झाला हास्य वदन तुझ सका धर्माच्या निज ज्ञान मज काळ मन का करती सर्व करते ना मग तुम्ही कृपाळू आहात ना हनुमंता मला का चालवा चालवी करायला भोजन करा तीर्थ प्रसाद द्या काय बोलतात ऐका सर्वासी आग जन्मा ब्राह्मण तुळशील समून गुण वेद शास्त्र संपन्नादी आपण पूजावा ब्राह्मण म्हणलं की सत्कर्म आले पाहिजे माझ्याला हो यजन आलं पाहिजे याजन आलं पाहिजे हो अध्यापन अध्ययनही आलं पाहिजे दान आणि प्रतिग्रह हे 6 येणाऱ्याला ब्राह्मण म्हणायचं हो आणि तो जर घरी आला हो तर त्याचं पूजन केल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही हे नियम आहे शास्त्राचा भरतराजे हनुमंताला समजून सांगतात तुम्ही म्हणला अभिषेक केला दक्षिणा आला आणि धाब्यावर गेलो तर त्याला भरत ऐसा हो का भक्त श्रीराम भजनियत भगवत बुद्धीने पूजा करीत तोचे संत सर्वज्ञ ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंतची सोय साचा त्याची पूजितो दैवाचा परमार्थाचा अचल भागी त्याचे करील तो उपक्षण तो महादुःख दारुण भोग्या कल्पात पूर्ण उर्जव गमनाचे नाम तू तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभाय अभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजन या अंतर्यात्यात भूत जग ब्रह्मरूप देखत ब्रह्मानंदे सदा डुलित ब्रह्मभूत कपिनाथ आयजी आयची देखून दोन करी पूजन नमन तो महापापी पूर्ण राम दर्शन त्याचे राम साधूचे दृष्टी राम साधूचे गाठी राम साधूचे पोटी सज्जन भेटी राम भेटे राम साधूचे रती राम साधूचे तिथी राम साधूचे भक्ती राम प्राप्ती सत्संग राम सत्संगा तुडला राम सत्संगा विकला राम सत्संगाला तडा राम राहिला सत्संग भक्ता सभाय श्रीराम कपी सोयरा भक्त राम भाग्य भेटला महासभाय पाहाव केवढा मी ऐकोनी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता तुरा भरतान होणी सत्वारा काय कपींद्र बोलिला म्हणजे तरी काय साधू संत घरला आली तर त्याची पूजा करावी मान द्यावा त्याचा अपमान कधी करू नये तू तर रामाचा भक्त आहे तसं कसं जाऊ देणार ब्राह्मणाचीच पूजा करायची नाही ज्याची असणारी समता नजरामध्ये आलेली आहे ज्याला जडी धडी काढते पाशाने देव भरून उरला वाटतो त्याची तू तर सभाग्य 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय अंतःकरण चतुष्ट रामाकडे लागलेला आहे तुझी पूजा केल्याशिवाय श्रीरामानुजा तुझे वचन सर्वता नुरंगावे पूर्ण संकोचित अंतःकरण ते सावधान अवधारे स्वामित्रा पडिला विसन्नाय घेतले जीवन येते मी करिता भोजन तेची तुझे राम बदली श्रीराम बसला सचिंत वानर भार शोका कृत विभीषण दुःखे तळमळीत मदती येता हार केले स्वामी भरता विनंती आहे मद द्यावे चरण दुःख संभावना असं कैकतेने देख पावली तुझे चरण तीर्थ घेता विजयी होईल सर्वता स्वामित्र तवीन तत्वता लंका नाता बोलले भरतराजा
तुम्ही म्हणता तो तुमचा शब्द मी मोडू शकत नाही, पण सूर्य निघाला. हो, तिथं दुःखात सर्व आहे. माझ्या लक्षात घ्या, एकही वानेर आज राहुटीत नाही, एकाही वानेराची शेपटी असणारी उभी नाही. हो, प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाचं शिर आपल्या मांडीवर घेतलेले, सर्वाच्या डोळ्यात अश्रू आहे. ब्रिटिशांनी उपाशी, सुग्रीव उपाशी, राम उपाशी आणि मी तुपाशी. भगवान राम राजाचे गुढी तुटेल देवाची बांधवडी, सीता सोडून तरी येते रोकडी आणि आनंद म्हणत आहे, चिंताच करू नका भरतराजे, फक्त तुम्ही आज्ञा द्या, तुमच्या पायाचं तीर्थ द्या. काय होईल हनुमंत माझ्या पायात? सकाळी सर्व तुम्ही माझा सत्कार केलेला, भरून पावला, जेवल्यासारखं झालं. तुम्ही मला स्वागत केलेलं, मी भरून पावलो. जाईल रावा लक्ष्मणाला उठवी, रावणाला कटवी, विभीषणाला गादीवर बसवे, सीतेला नगदी इथं घेऊन ये. भवानी चरणी ठेवला माता, तव भरत मने मागुता, काही विनवीन कपिनाता, ते तत्वता ऐकावं. ऐक हनुमंता, मी विनंती करतो, मान द्याल का माझ्या विनंतीला? भरतराजे विनंती करता. श्रीराम दर्शनाचित भौत झाले उत्कंठिता, नेस्तवालो येत काही मत चालेना, बाण तुझा सव देईन, त्यावरी करी आरोहण माझ्यावर चलो टांगण, श्रीराम आपण करावे. इतके निकट कट झालो तुझे निसना, तू कृपाळू श्रीराम भक्त मनोगत रक्षावे. श्रीराम नाम स्मरता तुझ श्रमणाई, सर्वता जाणून माझ्या मनोगता वचनार्था संपादी. कोणी भरत वचन हनुमान विस्मया, पन्न कोणवली तुझे वचन म्हणून चरण मंदिरे, वाटेसी पडले महामुन राहिला, दोन्ही कर जोडून सजून या गुण, क्षितिबाण लाभिला. काय गडे भरतराजे हनुमंताला म्हणतात, चित्रकूटावर प्रभू रामचंद्राने आज्ञा दिल्यामुळे मी आलो हो. मला रामाला सोडून एक क्षणही असणार पडत नाही, त्याची आज्ञा म्हणून आली. तू आला माझा ऐकशील का? मी बाण तुझ्या संगती, बाणावर आरूढ होशील का हनुमंता? तेवढ्यानं मी करते कृत्य झालो. प्रेम बांधिला कपिना, सर्वता काही न चले मात पैसे पर्वता सर्वा नागरी, करुणी प्रदक्षिणा नमन, घेतले चरण तीर्थ मागुण, पाणी करिता आहो रमण, येरे संधान योजिला. दर्शन घेतलं, पायाचं चरण तीर्थ मागून घेतलं, प्रदक्षिणा घातली, बाणावर असणार, बाणावर बसलं मग त्याला टोक नव्हतं का असं म्हणतात. अहो, स्टेज तयार केलं, स्टेजवरच्या खाली बाण दिला, त्याच्यावर बसून पाहिलं, बॅलेन्स बसतंय का नाही पाहिलं, आणि बाण होरी काढो होरी कानाडी, वरी बैसविला फरमडी, गुणी जुळून झडाडी, बाणपुरी सोडिला. महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणतात, हनुमंताने विनंतीला मान दिला भरताच्या, बाणावर बाहू काढलं, बसविला, आणि बाण करून या रामस्मरण, भरत स्वामीला जबान, कपी करून या रामस्मरण, गगनी समान मुसलना. रामचंद्र की जय. हनुमान दाता गगनात, गगनांगे लखलखिता, दिव्य तेजात होता, तेजे भास्वत आच्छादे. पर्वत बाण, हनुमान बाणावर. ओ पर्वत केवढा आहे? 40-20 एवढं क्षेत्रफळ आहे माहिती याचं येण्याचं. अहो, हनुमंताचं वजन किती असेल ते पर्वत, आणि माझ्या भरताच्या मनगटात किती बळ असेल तेवढ्याला उचलण्याचं. सोडला सूर्याचं तेज मावळावं. दिव्य दुदुंबी सुरवारी स्वर्गीत हातीला भेट प्रवृत्ती सुरवरी केली श्री कपीचा. गंधर्वाचे गायन सीताचे जय जयकारे गर्जन, देवांगनाचे नर्तन कपीचे गर्जन निज गजर.
विजयी झाला कपिंद्र आता उठवील स्वामित्व निवटोळे राक्षस मार तस श्रीर मारिला तुटेल देवा की बांधवळी नृत्य करती तातडी स्वर्गीय भोवनी गुळी जे जे कार्य करताती स्वर्गीय आरसी सुगण विनिदात सेवा विनंदन आकाश मार्गे सोपाय मानसे गमन दिगंता एरीकडे रघु नंदन झाला अत्यंत उद्विग्न साबद पर्या साबद फन मार्ग निरीक्षण मांडिला आनंदानं उडान घेतले देवाला आनंद झाला. कुणाचं काही होऊ देवाला आनंद होत आहे. जसे आजकालचे नागरिक लोक सांगायला वेळ नसतंय. कुणी पैसे द्या पैशासाठी भांडणं लागले काच्या निवडणुकीमध्ये. हो त्या मोबाईलवर बघितलो 100 बाया बसले 4,000 रुपये देते 4,000 रुपये. कुणी निवडून येऊ न येऊ सर्वांचे पैसे घ्यायचे आणि मतदानाच्या दिवशी गावाला निघून जायचं. तसे देव आहेत इतक्या भानगडी द्यायला काही देणं घेणं नाही. आम्हाला स्वातंत्र्य इकडे बाबाची कपिनंदन कालागले विडंबन न कळताई झाले विघ्न राक्षसी छळून मारिला ही सगळा पर्वताची चुकला आणि ती पर्वताराशी गेला की जाता मार्गाची बोलला रावला कपिंद्र की नित्य तेथेच गेला पर्वत भागीला औषध ओळखीची वेळा की ढोळा लागला पर्वती राक्षस कोणी निमले देत ती माया केली बहुत गोवन पाळीला आहे हनुमंत कपिनाथ विडंबिला तुनबी राक्षसाची नाकळ सर्वता मायेची जिंतुनी माया राक्षसीनीच कार्य असी लादेला औषधी ते राकट गंधर्व असती तेत ते देखील कपिनाथ औषधी घेत पर्वती ती कळी मांडली तेथे घेऊन येते औषधीचे बळ मिसळून उदा ती कपी ते गोविड हे इन घडे कपी श्री क्षण मारिल गंधर्वाची जगती हनुमंताची रणयुधासी न भिडवे 14 सहस्त्र वनकरांशी सहस्त्र किंकर मारिला गया कुमार आदट वीर हनुमंत आम्ही त्या राक्षसाच्या प्रतीक्षेने मारिला मारुती तेथे गंधर्व बापुडे किती क्षणी कपिपती निवटील न कळे कार्य पडली गुंती लुटून गेली मध्ये राती हनुमान नयेची शीघ्र गती रघुपती सचिंत दाब दिले माय मला मध्ये बोल नको म्हणून. आणि मला बरंच बोलता येते मध्ये मध्ये. दाब दिला उठताना महाराजाचे देखत मध्ये तो बोलायचं नाही तुला स्वर नाही. मी मला कळते ना मला नाही म्हणून. असं दाब दिल्यामुळं लक्षात घ्या. सांगण्याच्या वयात मला सांगू द्या आता आम्हाला पंचकरण मी सांगणार आहे. प्रभू रामचंद्र डोळ्यासमोर चित्र आणा आणि मांडीवर असणारे लक्ष्मणाचं शिर घेतलेलं आहे. केसातून बोट फिरले तोंडावून हात फिरविलं आकाशाकडे पाहू लागलेले आहेत. काय येत नसेल बरे पर्वत चुकून गेला असेल का राक्षसाने काही विघ्न केला असेल का मायामध्ये तो गुंतला असेल का गंधर्वाने काही अडचण केली असेल का त्या पर्वतावर डोळा लागला असेल. हे नगरे 14,000 बनकर 80,000 किंकर 8,000 का मुलगा कोट्टावधी राक्षस मारणारा माझा हनुमान 14,000ला त्या गंधर्वाला क्षणात निपटून टाके. प्रभू रामचंद्र विचार कर लक्ष्मणा औषधीचे काय कारण अश्रुपूर्ण झालं नयन लक्ष्मण केवी दुःखाचा डोंगर पसरला. मांडीवर शिर लक्ष्मणाचा चेहऱ्याकडे पाहिलं आकाशाकडे पाहिलं मध्ये रात्री निवटून निघून गेलेली आहे. आता एकच प्रहार उरलेला आहे. आणखी हनुमंत येत नाही काय येत नसावं. येईल हनुमंत मला विश्वास आहे. पण सूर्य निघाला माझ्या लक्ष्मणाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मी कसं करू. डोळ्यात पाणी उभा टाकलं गहिवर दाटून आला. प्रभू रामचंद्र रडू लागले ऐका अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणांगत शक्ती केली प्रतिहात शरणांगत तुझाने. अरे लक्ष्मणा
आपल्या वंशाचा प्रेत शरणांगताच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला शरणांगताला शरण्य मीच ऐकू असे म्हणणारे पण मला टाकून देऊ या वनाच्या ठिकाणी टाकून देऊ कुठे लक्ष्मणा निघाला शरणागता शरण्य साच एक लक्ष्मण प्रीत दामिले साच करुणा शक्ती झेलून निजर दैर्य आता शक्ती धरून आपल्या बिरिदासाठी वचन पाळण्यासाठी अरे पाठीशी बिंबिसायनाला घातलास माझ्या भावा माझ्या बंधू राजा विभीषण घातला पाठीसी शक्ती धरिणी पोटीसी स्वामित्री ख्याती केली ऐसी शरणांगतासी शरण्य शरणागताचे संरक्षण करून दाखविण्यासाठी लक्ष्मणा अरे विभीषण शरणांगत पाठीशी घातला आणि शरण आलेली शक्तीची जीव याला आली पप्पा म्हणून पिताजी म्हणून हाक मारली तिला हृदयात जागा देणारा या त्रिभुवनात या जगतात तो एकटा एक माझ्या लक्ष्मणा राम रडत रडत विभीषण पहिले शरणार्थी पाठीशी घातला निश्चित सवय शरणारी शक्ती ते ठेविला त्वरित देशी प्राण जाईल सर्वतापै मुपेक्षा शरणागता स्वामित्र साथ केला आता प्राणांतगता सावणी बैसोनी लक्ष्मणाजवळ हात पिटीत वक्षस्थळी स्वामित्रे मांडली रांडोळे मदसिका बोली बोले ना ये रे लक्ष्मणा साथ देता बंधु रत्ना मज सांडिले माझीरना निष्ठुर मना करुणे तिला पोटाशी विभीषणाला पाठीशी घालून लक्ष्मणा शरणागताला शरण्य सत्य केलं रे पण मला टाकून या युद्धाच्या डोंगरामध्ये दुःखाच्या खाईत लुटून कुठे निघालास आरोड करू ये रे लक्ष्मणा तुझ्या भावाला साथ दे रे टाकूनाचा उदास होऊन जाऊ नको ये रे लक्ष्मणा साथ देता बंधु रत्ना मज सांडिले माझीरना निष्ठुर मना करुण मज सांडून दुःखात इतर निघाला शिकवितो माझ्या अपराध भाऊ तुवा समज सायले भाऊ चाल कष्टला शिवानी कष्ट करसी अनुदिनी पोटा पुढे बांधोनी फळे आणोनी मज दिलसी लक्ष्मणा 14 वर्ष संपत याले ते 13.5 वर्ष संपले एकदा मी तुला विचारलं नाही लक्ष्मणा तुला भूक लागली का लक्ष्मणा तुला तहान लागली का आणि म्हणून तू माझ्यावर रागा करून लक्ष्मणा या दुःखाच्या डोंगरात मला टाकून चाललास का कळकळले प्रभू रामचंद्र दुःख करू लागले सारण करती नित्य चरणा तुळशी अहोरात्र निद्रा न लगे अनुमात राम सीताराम भजनी तुझे कष्ट आठविता मज होत असे दुःखा बसता हृदय स्फोट होईल आता न देखता स्वामित्र मारली लक्ष्मणा डोळ्यात तेल घालून जागत होता दादा तुम्हाला फड्या म्हणून देऊ का दादा तुम्हाला तहान लागली का दादा तुमच्या पाय चिपून देऊ का असं म्हणत होतास लक्ष्मणा तुझे असणार शोध करताना दुःख ठेवताना हृदय स्फोट होतो का सावध झाला म्हणे मी भ्रांत काय म्हणोनी चंदनाला गोनी मुठीला लोकाला म्हणतात रडले करुणा रस संपला वीर रसाला सुरुवात आहे प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाचं शिर जमिनीवर ठेवलं 4 दिशा उभा टाकले धनुष्यबाण आले होते कोण येतो माझ्या लक्ष्मणाला मी 5 महाभूताला 14 लोकपाळाला दंड करून माझ्या लक्ष्मणाला उठवी कृतो मान्यता करतो माझ्या ताकद आहे मी बोलिता युद्ध बोले मी चालविता सूर्य चाले मी हरविता प्राण आले जो जगात चालतो झाडाचे पान आले माझी सत्ता मने काय झालं सकल भूते लोक
समुद्र रेखावर आणत नाही माझी सत्ता. या 5 महाभूतांना पृथ्वी आप तेज वायू आकाश. 14 लोक पाळाना. सर्व इंद्रियावर असणारा ब्रह्मदेवाकडे 2 इंद्रियावर सत्ता आहे. 14 लोक पाळाला मी दंड लावून माझ्या लक्ष्मणाला स्वामी शरीरी उठी 6 वेळा माय दमानं 2 मिनिटं. सातवा घ्या म्हणून की वाचून आता हे बघू पंचकर्णाच्या 5 वेळा. पंचकरण तिथे 5 वेळा ते बी पंचकरण सुटलं नाही. इथं तर 5 वेळा सुटू द्या. पृथ्वीचे 5 अंश या शरीरात आहेत. जेवढे कठीण भाग तेवढे पृथ्वीचे आहेत. आणि त्या पृथ्वीवर दंड करी राम अगस्ती ऋषीने निश्चिती न सोसेला तिथे जगती कोरळे स्वामित्राची निवासने आनंदी धडकरी तव कर्ण गोरीबान धार्या पाची तेजेचे सोशीन जवळ सतत होईल पुन्हा महाभात्रेन निशेष सोशीन तेजासी बाणी महाशून्य भरणे प्राचीन सगळं प्रबंधन जवळ लक्ष्मणाचा निज प्राण सोयापणानु नदी शोभवनीची आकाश घोटीने सगळेचे आकाश स्वामित्राचे हृदय कास जवळ गमोनिया सगळं देवळून त्याची माव करिता स्वामित्राची सावळे लाघव करीन. 5 महाभूत एक नाही. पृथ्वीला दंड करी, पाण्याला दंड करी, तेजाला दंड करी, वायूला दंड करी, आकाशाला दंड करी. कधी वेळ आली आणि येळावर लावलं तर पुन्हा तुमच्या संगमवाडीला येऊन पंचकरण मी केंद्र आहे सांगाल. ऐका लक्षात घ्या. इथं सांगायला वेळ नाही. पहिल्यानं उशीर केला कामाचे नसताना आणि कामाच्या वयात गमोनी दिशाची पोकळी भरण्याची आनंद कलोडीचा स्वामित्राचे करबिळा हा बहाल निघे शब्द बाणे पाळून तुयासी खंडोनी उदयासाची घेणे हिरोणी तेजात नेत्री लक्ष्मणाशी भरणाश्विनी देव दोन्ही निरोध केला एक राणी त्याचा कंदाची खणोनी स्वामित्र राणी ओटीवर नाते गावनी घानाचे निरस्ती निरसना गोडी हिरोणी आणि जाण्याचे तिने स्वामित्राची वाढणी मांडली घसघस केला मग स्वामित्र मंद स्पर्श लोणी त्याचा प्राणांस करीन सुस्पर्श स्वामित्र 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. कान दिशा ऐकणं काम आहे. डोळे सूर्य पाहण्याचं काम. नाक अश्विनी कुमार म्हणजे गोडीचे लेख राहते. श्वास घेणे सोडणे दुर्वास घेणे असणार. जीभ वरून त्याची असणारी दैवत आहे. रस 6 विषय त्याला कळतात. सांगायला वेळ नाही. कातडी स्पर्श हे वायू त्याची दैवत आहे. त्या सर्वांना शिक्षा लावी. राम हे मासांतर्या दोघाती क्षीण केली शरीर शक्ती दासी लावणी आख्याते अक्षयने चित्त स्वामित्र करीन प्रमयाने केला निरोध कुंडलारती स्वानंद त्याचा जगुनिया बाला कन्नानंद भरीन केले उपेंद्र छळनोक्ती कुंडली गमना गमन शक्ती त्यासी लावणी आख्याती उर्मिलापती उठविन बळीने तो आत्म्य केला वा मंत्री पुत्रम बला स्वामित्राच्या पावला चालविन मग सुखेन प्रमाणिले द्वंद्व निशेष कुंडला शब्द ओळणी त्याचा शून्यवादाना हात शब्द कारण चंद्र पिढीलाक्षे रोगतर निचळून राय उगे स्वामित्राचे म्हणणे मूर्छित करोनी राहिला. अरे कर्म इंद्रिय संपल्या बंद करायचं तिथेच. बुधवार उपस्था ब्रह्मदेव बुध यमाला शिक्षा लावी. ब्रह्मदेवाला लावी. हात इंद्राला, पाय वामनाला, वाचा आकाशाची असणारा शब्द त्या सर्वांना शिक्षा लावी. चंद्र मनाची दैवता संकल्प विकल त्याला क्षय रोग लागलाय. गप असणार आले ऐका. आई साधनी नमित्यासी सोय विसरुनी निज धर्मासी सांगुनी संकल्प विकल्पासी स्वामित्राशी निर्विकल्प ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडविणे त्याचे ब्रह्मपद स्वामित्राशी निर्विकल्प सुद्धा स्वरूपापद जव करी रुद्राकार केला क्षीण त्यासी सोमवार करीन समर्थका संहारून धनी स्वरूपाभिमान जव स्वामित्र विष्णू योनी आतुरित न करी स्वामित्रा सावचित करे तो करेन पदच्युत सर्वगत देश धनी लक्ष्मणाची विरेदान पूर्ण शोभला रघुनंदनांतकांतकम होन धनुष्य बाणा सचिल. बाबा महाराज म्हणतात मन संकल्प विकल्प. चंद्रमा त्याची दैवत आहे. त्याला निर्विकल्प असणार. बुद्धी ब्रह्मदेवाला शिक्षा लागेल. अहंकार रुद्राला सोमवार करील म्हणले शिक्षा लागेल म्हणले नाही. आणि चित्ताचे दैवता विष्णू आहे त्याला पदच्युत करी असं म्हणून प्रभू रामचंद्र मारी राक्षस सका
लोका हरभद्राम होता क्रोधाने जगले भाजी प्रळय ब्रह्मा म्हणे काय झाले काय निर्मळ्यात मानले तुम्ही कष्ट मत वळले पुन्हा अभ्याचे सगळं ब्रह्मांड रचून होता हा सकाळ जरा पळती मरकट सैराते देखोनी थोरथोर वानर मीर पुढे झाले नळ निळाती जांबोतांग सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणांगत श्री रघुनाथ प्रार्थिती पूर्ण अवतार राम राम अकाली करू नये प्रलय कापतस्य ब्रह्मदेव नवसृष्टी पावो करवेना ब्रह्मदेव घाबरला नळ नीळ जांबुवंत हे जे होते ना सुग्रीव शरणांगत विभीषण पुढे झाले की दुसरे तर पळाले अकाळी कसा काय अकाळ प्रलय करिता बोल लागेल निजवता तू सकळा ते पाळिता निरापराध घाता न करो एकाच्या अपराधासाठी संहारण सगळ सृष्टे ते प्रतिपालनाची गोष्टी केवी जगजती बोलावे तू जनक सकळाचा पिता पिता माता निरापराध निज बाळाचा संहार कैसा करतो विनंती केली वाण्यारायनं आम्ही अर्ध्या लावून उभा टाकला बसल्यात काही शेताला गेलं ते आलं पहिले पंक्तीला बसवा हो असं झालं गेलेलं आहे आम्हालाच मारायचंय का मनोनी तरी दोन्ही चरला नको प्रयोग गुणी मान तू कृपाळू रघुनंदन मृदुपशमान करी रामान रामा राग शांत करा भक्त जनाचा कृपा श्रीराम दिन दयाळूला कृपा कृपा श्रीराम कशार्थ दिनतात कदे कदाची एकाय जवळ सुन्या कृपा पिवणी विने देख दयाळुत्व निज भक्ताच वचन अनुगंगी तर गुणनंदन केले क्रोधाचे उपशमान भक्ता वगन नर करीत भक्ताचं गावा महाराज श्रोते लोकाला म्हणतात देव कधीच मोडत नाही एवढा आल्याला राग कमी केला एका एकपणाची दिती एका जनार्दनी नातीने गोष्टी झालीता श्रीराम मिटी ब्रह्मत्व सृष्टी हे रावे हो, एक पणाची दिदी एकच भगवंत आहे दिदी म्हणजे गोष्ट नातीली म्हणजे खोटी माया खोटी आहे ब्रह्म सत्य आहे ब्रह्म सत्य माया खोटी समजण्यासाठी गुरुची कृपा लागते गुरुनं नजरेनं पाहिलं डोक्यावर हात ठेवला की आनंदाच्या डोळी आनंदित रंग ऐका प्रार्थना रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जना देवाचा कृपाळू आहे, एवढा आलेला राग कमी केला माहिती हो आमच्या इथल्यानं म्हणलं हो एकानं बापालाच उचलून आपटील मी म्हणलं असं कसं केलं सर बापाला रागच आवरला नाही म्हणे हो देवानं संतानाचा राग आवरावा सामान्य माणूस राग आलं पिऊन तिकून आलं खरड भाजी कशी झालं बायको म्हणजे तुम्हाला चव लागली जरा खायची बार वर जाऊ बायको उचलून आपटिली बायको मेली रागात जन्मभर तिकडेच बसला अजून आलं नाही पुंडलिका जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चंद्र भगवान की जय।